अंधश्रद्धेला खत पाणी घातलेलं नाही. खंत एवढीच आहे की जेवढा माणूस शिकतोय तेवढा याच्या आहारी जातोय. 2026 प्रमाण कमी व्हायचं तर जास्त होत चाललेलं आहे. नाशिकचं ते बॅकग्राऊंड तयार झालेली आता. हा, बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे, ते योगायोग झालेला आहे. तर यामधून तोच दाखवायचा प्रयत्न केला की आपण याच्या कुठे आहारी न जाता यामध्ये कायदा आहे, सुव्यवस्था आहे आणि आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे की आपण श्रद्धेवर भर दिलं पाहिजे, अंधश्रद्धेवर नाही. आणि मी स्वतः कुठलीच गोष्ट मानत नाही, कारण जी गोष्टीला लोक खूप वाईट समजतात ती माझ्यासाठी खूप शुभ असते. उदाहरणार्थ हा सिनेमा 2023 ला लिहून झाला, त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होते. आम्ही गोव्यामध्ये, मी, रोहित शुक्रे स्क्रीन प्ले रायटर आणि डीओपी माझा सिद्धेश मोरे, आम्ही त्या ठिकाणी पितृ पर्यावरी आम्ही लिहून झाली आणि पितृ अमावस्याला आमचा क्लायमॅक्स लिहून झाला. गाणे रेकॉर्डिंग झाले 2025 ला, त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होती. आणि जो आता सिनेमा शूट झाला ऑक्टोबर नोव्हेंबर, जो आमचा 22 दिवसाचा कालखंड होता तो अमावस्याचा होता, पितृपक्ष अमावस्याचा. आमचं गाणं लॉन्च झालं जगदंबा, ती अमावस्या होती. 17 तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय, ती देखील अमावस्या आहे. ऑटोमॅटिक घडतंय, पण का? कारण की मी कुठलीच गोष्ट मानत नाही, ती माझ्यासाठी शुभ 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 घडत जाते, जे योगाने ठरतंय ते. तर मी फक्त श्रद्धा मानतो, गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि आपलं काम, मेहनत आणि मनगटातली ताकद यालाच मानतो. तर मी म्हणजे ह्या सिनेमातून तेच दाखवायचंय की आपली मेहनत आणि श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. आणि शेवटी कायदा असतो, किती खरातने उड्या मारल्या शेवटी बेड्या पडल्याच, म्हणजे शेवटी कायदा आहेच. तसा गुन्हेगाराला बेड्या देण्यासाठी आमच्या इथं पीआय मनोरमा आहे आणि किती चाणक्य पद्धतीने ते गुन्हेगाराला पकडते आणि शिक्षा देते, तो म्हणजे आमचा सालबर्डी सिनेमा. जाताना मेसेज तो 200% देऊन जाणार आहे आणि हे शिकवणार आहे, भोंदूगिरी, कर्णीकांड याच्यावरती विश्वास ठेवू नका, याच्या आहारी जाऊ नका. हा एक कन्फर्म मेसेज आहे, गॅरंटेड. सोनालीचं डान्स टाकलंय आयटम सॉन्ग, ते केवळ मसाला म्हणून लोकांना मुळात स्क्रिप्टची रिक्वायरमेंट आहे, काहीतरी गावामध्ये जत्रा म्हणजे यात्रा भरलेली आहे, तर त्यासाठी मनोरंजन हवं आहे. आणि मनोरंजन करण्यासाठी, उत्तम काम करण्यासाठी किंवा तेवढ्या गाण्याला 200% न्याय देण्यासाठी सोनाली कुलकर्णी एक अभिनेत्री म्हणून मला योग्य वाटलं आणि म्हणून मी त्यांना या सिनेमामध्ये कास्ट केलं. तुम्ही जे कलाकार घेतले ते असे कलाकार घेतले की जे प्रत्येक जण एक इंडिपेंडंट फिल्म करू शकतो, अशा ताकदीचे फिल्म कलाकार घेतले. तर असा शब्द दिलाय त्यांनी, शब्द दिलाय. अमावस्याला स्क्रिप्ट लिहिलं वगैरे ते मान्यवर असतं. शांताराम बापू त्यांच्या पिक्चरच्या मुहूर्तच अमावस्या प्रकारे, उलट मान्यवर तुम्ही दुसरे शांताराम बापा अमावस्या तुझ्या गावासाठी तू काय वेगळं ट्रेनिंग वगैरे काय घेतलं?